बरसात में हर बुखार वायरल नहीं, स्क्रब टाइप्स को लेकर रहे सतर्क। बरसात के मौसम में बुखार, शरीर में दर्द और कमजोरी जैसी शिकायतें बढ़ जाती है। ऐसे में हर बुखार को वायरल समझना सही नहीं है। कुछ क्षेत्र में स्क्रब टाइप्स के मामले सामने आने के बाद नागरिकों से सतर्क रहने की अपील की गई है। बाल रोग विशेष तज्ञ डॉक्टर सचिन पावड़े ने बताया कि स्क्रब टाइप संक्रमित माइट के लार्वा के काटने से होने वाला संक्रमण है। लगातार तेज बुखार, सर दर्द, शरीर में दर्द, कमजोरी, उल्टी, भूख कम लगना, त्वचा पर दाने का काटने वाली जगह पर काली पपड़ी जैसी चोट इसके संभावित लक्षण हो सकते हैं। हालांकि हर बुखार स्क्रब टाइप्स नहीं होता। समय पर जांच और उचित उपचार मिलने पर यह बीमारी ठीक हो सकती है। कई दिनों तक बुखार बना रहे, मरीज अत्यधिक कमजोर हो या हालत बिगड़ने लगे तो तुरंत डॉक्टर से सलाह लेने की जरूरत है। डॉक्टर सचिन पावड़े, बाल रोग तज्ञ, स्क्रब टाइप्स के नाम से घबराने की जरूरत नहीं है, लेकिन लंबे समय तक रहने वाला बुखार को नजरअंदाज भी न करें। समय पर जांचें और सही उपचार की सबसे सुरक्षित उपाय है। वर्धा जिला विशेष प्रतिनिधी युसुफ पठाण। 5-7 दिवसाचा ताप असेल, अंग खूप दुखत असेल, डोकं दुखत असेल, उलट्या होत असतील किंवा चक्कर येत असतील तर तो स्क्रब टायपस असू शकतो। लक्षात पावसाचा लपंडा यामुळे स्क्रब टायपसचे रुग्ण मागच्या 2-3 दिवसापासून बऱ्या प्रमाणात आढळायला लागले आहेत। या आजाराचे लक्षणं म्हणजे ताप येणे, अंगपाय दुखणे, डोकं दुखणे, उलटी आल्यासारखं होणे, उलटी होणे किंवा कधी जास्त सिरियस पेशंट झाला तर झटके येणे आणि याच्यात किडनी किंवा लिव्हर सुद्धा खराब होऊ शकतो। परंतु छोटीशी जर काळजी घेतली तर आपण स्वतःला आणि इतरांना सुद्धा या आजारापासून वाचवू शकतो। हा जो आजार आहे हा एक चिगर माइट नावाचे छोटेसे किडे असतात, बरेचदा गोचिडासारखे, बरेचदा इतके सूक्ष्म असतात की डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही आणि हे किडे शेतात काम करणारे आपले मजूर वर्ग असेल, शेतकरी वर्ग असेल, शाळेमध्ये मुलं जर कुठे ग्राउंडवर खेळत असतील, घराच्या बाजूला उकिरडा असेल, अशा ठिकाणी हे किडे राहतात आणि हे किडे बरेचदा पायाला, हाताला किंवा लपलेल्या जागेत बगलेमध्ये वगैरे चावतात। बरेचदा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण या ठिकाणी एक लाल रंगाची पुरळ येते आणि मग त्याच्यावरती काळ्या रंगाचं एक खिपल पडतं, याला आपण इश्चार म्हणतो। बरेचदा डॉक्टर तपासण्या करतात, त्यांना तपासणीमध्ये काहीच मिळत नाही, परंतु हा इश्चार जर आम्हाला रुग्णांनी दाखवला की डॉक्टर साहेब या ठिकाणी हा असा चावा होता तर आम्ही त्यापासून निदान लावू शकतो। विशेष करून ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे की बरेचदा रुग्ण ही गोष्ट आपल्याला सांगत नाही, तर पूर्ण त्याला विचारा किंवा शोधा की असे काही सापडतात का। परंतु हा इश्चार प्रत्येकच रुग्णांमध्ये असेल असं नाही, 30 ते 40% रुग्णांमध्येच हा इश्चार सापडतो। पण याचं निदान जर आधी लागलं तर त्याच्यासाठी आपण रक्ताच्या तपासण्या करू शकतो,